नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचं मी स्वागत करतो। शेतकरी बांधवांनो, टोकन पद्धतीने जर तुम्ही या ठिकाणी मक्का लागवड करणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आता तो का महत्त्वाचा आहे? शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आम्ही टोकन पद्धतीने मक्का लागवड करायला जातो, परंतु अशा काही चुका आमच्याकडून होऊन जातात की त्या ठिकाणी दुबार पेरणी करण्याची वेळ सुद्धा आमच्यावर येऊ शकते किंवा डबल उत्पादन घेण्याचा जो काही आमचा उद्दिष्ट आहे तर त्या ठिकाणी डबल तर उत्पादन मिळणार नाहीच, परंतु उत्पादनामध्ये डबल घट सुद्धा आमच्या होऊ शकते। तर ते का होऊ शकते, कोणत्या प्रकारच्या चुका या ठिकाणी आमच्याकडून घडत असतात, तर त्याच विषयावरती आपण या ठिकाणी सखोल चर्चा करणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोठेही या व्हिडिओला स्किप नका करू। आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा। शेतकरी बांधवांनो, होतं असं की टोकन पद्धतीने मक्का लागवड करण्याच्या पाठीमागचा उद्देश फक्त एकच असतो की मजुराचा झंझट त्या ठिकाणी राहत नाही। परिणामी त्या ठिकाणी एकटा व्यक्ती जवळपास 3 ते 4 एकर पर्यंत मक्का टोकन करू शकतो, टोकन पद्धतीने लागवड करू शकतो। त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची टोकन पद्धतीवर जास्त त्या ठिकाणी विश्वास आहे। तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारच्या काही चुका होतात की त्या चुका आमच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये लक्षात येत नाही। आता त्या कोणत्या चुका आहेत? शेतकरी बांधवांनो, ज्यावेळेस टोकन आपण सुरुवात करतो, टोकन पद्धतीने लागवड करायला जातो, त्यावेळेस मात्र जे काही सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे काही जमिनीमध्ये दाणे पडतात तर ते समान पडताना आमच्या लक्षात येतात। परंतु ज्यावेळेस मात्र एका एकरातून अर्धा एकर मक्का आमची टोकन होते, लागवड होते, त्यावेळेस मात्र आमच्या अशा लक्षात येतं की त्या ठिकाणी 2 ठिकाणी दाणे पडत नाही, एका ठिकाणी पडतोय, 2 ठिकाणी दाणे पडत नाही, एका ठिकाणी पडतोय। तर अशा प्रकारची अवस्था का होते तर ते खरं म्हणजे लक्षात घ्या। शेतकरी बांधवांनो, कोणत्याही प्रकारचं मक्काचं थैलं जर आपण त्या ठिकाणी निवडलं तर त्या मक्काच्या थैल्यामध्ये जे काही बियाणं आहे ते लहान मोठ्या आकाराचं असतं। त्यामुळे जी काही चाळणी असते त्या चाळणीमध्ये फक्त जे काही लहान बियाणं आहे ते लहान बियाणंच त्या ठिकाणी बसतं। परिणामी जाडसर जो काही दाणा आहे ते दाणा ती चाळणी त्या ठिकाणी घेत नाही। त्यामुळे आमची मका खूप त्या ठिकाणी पतली होऊ शकते शेतकरी बांधवांनो, आणि आमचं उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये घट येऊ शकते। त्यामुळे सुरुवातीच्या अवस्थेमध्येच आम्हाला काय करायचं की जी काही चाळणी आहे त्या चाळणीमध्ये मकाचं जे काही पाकिट आहे ते फोडल्यानंतर जो काही सर्वात जाडसर दाणा आहे तो जाडसर दाणा त्या ठिकाणी त्या चाळणीमध्ये व्यवस्थित बसतो का याची चाचपणी करायची आहे आणि त्याच्यानंतरच मक्का टोकन करायची आहे। जर शेतकरी बांधवांनो अशा प्रकारचं जर कार्य आम्ही केलं नाही तर फार मोठं उत्पादनामध्ये घट होऊन आमचं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे ही काळजी मात्र घेणं खूप गरजेचे आहे शेतकरी बांधवांनो। धन्यवाद।